तर नमस्कार मित्रांनो, आपला राज्यसभेमध्ये खिंडार 10 पैकी तर 7 खासदारांना देखील घेऊन राघव चड्ढा सकेल आणि मालीवाल आणि हरभजन सिंग, अशोक मित्तल असं भाजपमध्ये अनेक जणांचा प्रवेश. तर पाहूया मित्रांनो, कारण आम आदमी पक्षांच्या राज्यसभेमध्ये 10 पैकी 7 खासदारांनी शुक्रवारी एक भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपला खूप मोठा असा राजकीय धक्का आता बसला आहे. आपले म्हणजे आपचे खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह 7 जणांनी देखील पक्षांचा एक प्रवेश केलेला असून सदस्यत्वाला शुक्रवारी राजीनामा दिला. पक्षांतरांसाठी आवश्यक 2 असं तृतीयांश खासदार या गटाकडे असल्याप्रमाणे ही कृती अवैध ठरणार नाही आणि त्यांना अपात्रही ठरवलं जाणार नाही. या पक्षांच्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये देखील आता अपात्र ठरवणार नाही आणि जनतेचा विश्वासघात केलेला असेल. आरोप दिल्लीचे मात्र माजी मुख्यमंत्री तसेच प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. आपल्या निर्णयाबद्दल माहिती देण्यासाठी चड्ढा, मित्तल आणि पाठक शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये आपल्या कारभारावर टीका करत चड्ढा यांनी 7 जणांना पक्ष सोडत जाहीर केले होते. मात्र पक्ष काय सोडता हे सांगताना देखील राघव चड्ढा म्हणाले होते की माझे रक्त, मी घाम तसेच माझे तरुणापैकी माझे 15 वर्ष मी या पक्षामध्ये घालवले होते. पण हा पक्ष, आप पक्ष हा तत्व, मूल्य आणि मूळ आणि नैतिक भूमिकेपासून पूर्णपणे दूर गेलेला आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा म्हणाले की अरविंद केजरीवाल यांच्यासह आप पक्ष आता देशासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी आता फक्त तो लढतोय. बाकीच्या सर्व गोष्टी तो बोलतोय. फक्त अरविंद केजरीवाल यांनी योग्य व्यक्ती आपल्यासमोर चुकीच्या पक्षात कार्यरत आहे, त्यामुळेच मी आपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. अधिक जवळून सेवा करण्याचा निर्णय हा भाजपमध्ये असेल असं राज्यसभा खासदार संदीप पाठक म्हणाले. आणि आपमधून बाहेर पडावे लागण्यासाठी परिस्थिती निर्माण होईल असं कधीही वाटले नव्हतं. पण 10 वर्ष मी या पक्षाशी जोडलेलो होतो. पण राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हे विक्रम सहमने, स्वाती माथीवाल 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला असून त्यांचे फोटो बाहेर निघालेले होते. या खासदारांपैकी काही जणांनी देखील भाजपमध्ये पक्ष नितीन निबिन आणि त्यांना पक्षांच्या कार्यालयामध्ये भेट घेतली. त्यांना खासदारांना देखील पेढा आता भरूनच आला गेला होता. वादाचे मुद्दे नेमकं काय होतं? राघव चड्ढा हे आपच्या अत्यंत तरुण आणि प्रमुख चेहरा होता. पंजाबमधील पक्षांच्या विजयामध्ये रणनीती आणि त्यांची भूमिका अशी स्पष्टपणे एक नेतृत्व होतं. उपनेतेपदावर राघव चड्ढा यांना नुकतेच हटवण्यात आले गेले होते. काही जागा मित्तल त्यांची नियुक्त करण्यात आली गेली होती. पण अशोक मित्तल देखील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी संस्थापक होते. तसं देखील त्यांचा देखील फार इतिहास मोठा आहे आणि तरी देखील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यात आले गेला होता. स्वाती मालीवाल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेत पक्षाची आपली बाजू मांडणारे आणि दिल्लीचे आरोप करत मालीवाल यांना पक्षविरुद्ध नेमकी भूमिका बजावणारे अशा सर्व गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये करण्यात आले गेले होते. पण मात्र सर्व गोष्टी करताना देखील आपच्या 7 म्हणजे राज्यसभा खासदारांनी पक्षांचा राजीनामा दिला. या सर्व कृतीमागे असलेल्या भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केलेला असेल असं अरविंद केजरीवाल, आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते. पण अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का म्हणाले की केलं भाजपच्या जनतेचा पुन्हा विश्वासघात. कारण भगवत माने म्हणाले होते की 7 जणांनी दगा दिला, पण या मूळ नैतिक नुकसान आता स्वतःच्या फायद्यासाठी आता काम करतोय काय, असे सर्व प्रश्न आता सध्या मार्केटमध्ये दिसत आहेत. तर मित्रांनो, यावर तुमचं मत काय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. भेटूया अशा काही व्हिडिओच्या नवीन माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. सर्व गोष्टी बाबतीमध्ये आपल्याला स्पष्टीकरण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देतच असतो. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.